जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. मांस विक्रेते रस्त्यावर रोगराईचे संकट नागरिकांवर. वर्ध्यात उघड्यावर मांस विक्रीत शाकाहारी त्रस्त. मांस विक्रेते जोमात, अन्न व औषधी विभागाचे अधिकारी कोमात. शहरात मोठ्या प्रमाणावर मांसाहार केला जातोय, मात्र शहराला मांसाहार करून सुदृढ करणाऱ्या नागरिकांमध्ये उघड्यावर जनावरांची कत्तल करून रस्त्यावर टांगून असलेले मांस बघता शाकाहार करणाऱ्या नागरिकांचा जीव मात्र केविलवाणा होऊन जातो. त्यामुळे मांसाहार खुश तर शाकाहारी दुःखी होण्याचा भाग नागरिकांद्वारे बोलला जात आहे. वास्तविकता शासकीय नियमानुसार उघड्यावर कत्तल करून जागा जंतू विरहित न करता तेथेच उघड्यावर मांस विक्री करणे गुन्हा आहे. मात्र वर्धेतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवीत उघड्यावर मांस विक्री केली जाते. यावर शासनाच्या अधिकाऱ्यांनी मांस विक्रेत्यांना उघड कत्तल करून मांस टांगून विकण्याची परवानगी दिली आहे का, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे रस्त्यावरील धूळ, मांसाची दुर्गंधी, अशुद्ध वातावरण हा प्रकार मांस विक्रीच्या कायद्यांना तिलांजली देत असून कत्तल व विक्रीची जागा जंतू विरहित न करता उघड्यावर विक्रीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यास जबाबदार कोण? मांस विक्रीसाठी शासकीय जागा उपलब्ध असताना उघड्यावर विक्री का? समस्त नागरिकांना उघड्यावर टांगलेले जनावरे दिसतात, अधिकाऱ्यांना दिसत कसे नाही? आणि दिसत आहे तर विक्रेत्यांना परवाने दिले आहेत का, असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या प्रश्नांवर अधिकारी कारवाई करणार का, की उघड्यावर विक्री सुरू ठेवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून केविलवाणा प्रकार सुरू ठेवणार, हे लक्षणीय ठरणार आहे. पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.